मुलांनी आता इकडे बघायचं आहे. आपण आज बोर्डाचा महत्त्वाचा प्रश्न घेतोय. 3 किंवा 4 मार्कला येऊ शकतो. तर किती पॉईंट लिहायचे ते इथं दिलं आहे, डायग्राम इकडे दिलेला आहे. आणि हे 3 किंवा 4 मार्कला आल्यानंतर बोर्डाला तुम्हाला अशा प्रकारे हे उत्तर लिहायचं आहे. तर सर्व मुलांनी लक्षात ठेवा की जर 3 किंवा 4 मार्कला म्हणजे खूप काही लिहायचं असं काही नसतं. तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट इथं दिलेले आहेत आणि इकडे मी ॲनाट्रोपस ओलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे बोर्डावर लिहिलेलं एकदम स्पष्ट दिसेल असं लिहिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आहे, तुमच्याच फायद्याचं आहे. तुम्हाला हे समोर दिसलेले जे पॉईंट आहेत ते लिहायचे आहेत. मी एक एक समजून सांगणार आहे आणि मग हे तुम्हाला 3 किंवा 4 मार्कला कसं उत्तर लिहिलं पाहिजे याचं एक तुम्हाला एक प्रकारे मॉडेल आन्सर तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. कसं लिहिलं पाहिजे, कशा प्रकारे अपेक्षित आहे ते मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि म्हणून दिसतंय नाही दिसतंय ते सांगत चला आणि तुम्ही लिहून घेत चला. हे समजा तुम्हाला प्रश्न आला की डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल, लक्षात आहे. हा पहिल्या चॅप्टर मधला प्रश्न आहे. असे मी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न देणार आहे आणि तुम्ही ह्या सगळं जे काही तुमच्या समोर दिसतंय ते लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न लिहायचा असतो त्याची मार्किंग स्कीम समजून घ्यायची असते की किती पॉईंट लिहिले पाहिजेत आणि कशा प्रकारे तुम्ही तो डायग्राम लिहिला पाहिजे. मग या प्रश्नाचं स्वरूप कसं असू शकतं ते सांगतो. याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो. 2-3 मिनिटं फक्त एक 2-4 मुलं आणखी जॉईन होऊ द्या. म्हणजे कसं तुम्हाला हा बोर्डाला जर प्रश्न आला तर कसं लिहायचं हे सदर जे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो हे सगळे तुम्हाला मला पुन्हा दाखवायचे आहेत, लिहून दाखवायचे आहेत. लक्षात आलंय. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित बघा. प्रश्न आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल. काय प्रश्न काय आहे? डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल. आता 2 मिनिटात सर्व मुलं जॉईन होतील. मी लिंक पाठवलेली आहे, सर्वांनी बघायचं आहे. तुमच्या समोर असा प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला 3 to 4 मार्कला. कसा लिहायचा आहे तो समोर दिलेला आहे. प्रश्न आहे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल. आजपासून जे प्रश्न आहेत त्याला मी नंबर आहे. पहिला प्रश्न म्हणजे होतोय 3 किंवा आपण ज्याला म्हणतोय 3 किंवा 4 मार्कचा प्रश्न आहे. म्हणून सर्व मुलांनी केअरफुली बघायचं आहे की तुमच्या समोर जो प्रश्न आहे तो नीट बघा आणि लिहायचं कसं आहे, किती पॉईंट आहे ते बघायचं आहे. एक एक पॉईंट समजून सांगणार मी तुम्हाला, कशा प्रकारे लिहायचं ते सांगणार आहे. मग तो मार्किंग स्कीम म्हणजे हे असे 6 पॉईंट लिहायचे, डायग्राम काढायचा आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आजपासून खास वही करा, सेपरेट वही करा वाटलंच, पण त्याच्यामध्ये लिहा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. जे काही बोर्डाला महत्त्वाचे प्रश्न असतात त्यापैकी पहिला प्रश्न आज मी घेतोय तो 3 किंवा 4 मार्कला येण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण जो आता 2च मिनिटात लगेच प्रश्न चालू करणार आहोत आणि सर्व मुलांनी हे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणून आता मी सुरू करतोय स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल. फक्त 1 मिनिट आपण वाट बघूया. आणि फक्त तुम्ही ज्यांना जॉईन झालेत अशा मुलांनी जॉईन व्हा, ज्यांना आवश्यकता आहे नॉलेजची, त्यांना आवश्यकता आहे बोर्डाला चांगले मार्क घ्यायची, त्यांनी फक्त लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. चला तर मग मी सुरू करतोय ॲनाट्रोपस ओल, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल. तुम्हाला प्रश्न आला समजा बोर्डाला की डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कशा प्रश्नाचं स्वरूप असू शकतं याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा, हा तर झाला 3-4 मार्कचा, पण याच्यातच कशा प्रकारचं स्वरूप असू शकतं बघा. एक तर तुम्हाला डायग्राम दिला जाईल. काय दिलं जाईल? डायग्राम दिला जाईल. आणि डायग्राम दिल्यानंतर तुम्हाला असे इथं नाव ओळखायचे सांगतील, आयडेंटिफाय ABCD असं काहीतरी दिलं जाईल आणि मग तुम्हाला सांगतील की आयडेंटिफाय. मग याच्यासाठी पहिलं तुमचं डायग्रामवर कॉन्सन्ट्रेशन राहू द्या. डायग्राम कसा आहे, सोपा आहे, लक्षात आहे. आणि मग इथे बघा चलाजा आहे, हा जो भाग आहे चलाजा आहे. हा जो वरच्या ज्या सेल आहेत बघा या 3 अँटीपोडल सेल आहेत. इथे सेंटरला जे आहेत त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. इथे खाली जे आहेत त्या आहेत सायनरगेट सेल्स, लक्षात आहे. सायनरगेट सेल आहेत दोन्ही बाजूच्या आणि मध्ये जे आहे ती एग सेल. आणि बघा हे जे दिसतंय हे इंटुगमेंट आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, याला आउटर इंटुगमेंट म्हणतात. आणि इथे जे याला अटॅच झाले बघा याला इलम म्हणतात.
हा भाग याला अटॅच झालाय, याला इलम म्हणतात. हा जो भाग आहे लक्षात, हा फिनिकल आहे. काय फिनिकल, त्याला फिनिकलच म्हणतो. ही जी ओपनिंग आहे याला मायक्रोपाईल म्हणतात. आणि हा जो आहे हा न्यूसेलस आहे. काय आहे, न्यूसेलस. काय म्हणायचं त्याला, न्यूसेलस. जरी व्यवस्थित वाटलं, ज्यांना दिसत नाही त्यांनी व्यवस्थित, न्यूसेलस लक्षात आलंय. हा मायक्रोपाईल आहे आणि खाली प्लॅसेंटा आहे. म्हणजे बघा, आता आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हल समजून घ्या. आणि पहिलं काय आहे ते समजून घ्या. जे फ्लावर असतात, फ्लावरच्या ओरी असतात. काय असतात, ओरी. त्या याचं लोकेशन सांगतो, फ्लावर मध्ये कुठं असतं. फ्लावरच्या जे ओरी असतात तिथे हे ओव्हल असतात, लक्षात आहे. आणि ह्या ओव्हलचं काम काय, एग्ज प्रोड्यूस करायचं. काय करायचं आहे, एग्ज प्रोड्यूस. आणि दुसऱ्या भाषेत जर आपल्याला सांगायचं ठरलं तर एग्ज प्रोड्यूस करतातच, पण ह्या सीडचे हाऊसेस आहे. म्हणजे सीड जिथं असतात, लक्षात आहे, त्याला आपण हाऊसेस ऑफ सीड असं म्हणूया. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे हे कुठलं आहे, नेमकी काय, तर या फ्लावर मधल्या ओरीमध्ये असणारं ओल आहे, लक्षात आहे. आणि ते कशा प्रकारचं आहे, तर त्याला आपण एनाट्रोपस म्हणजे इन्व्हर्टेड एनाट्रोपस ओल, एनाट्रोपस ओल. आणि मग तुम्हाला जर प्रश्न विचारला 3 किंवा 4 मार्कला, काय की डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओल. काही मुलं काय करतात, खूप काही किती मोठं लिहून ठेवतात, 2-2 पानं 3-3 पानं. अजिबात गरज नाही. तुम्हाला जर व्यवस्थित लिहायचं असेल तर मी पॉईंट लिहिले बघा, या पॉईंट नुसार तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे आजची डेट टाकून तुम्ही सगळे पॉईंट लिहायचे. मग आपण एक एक पॉईंट सुरू करणार आहोत, लक्षात आहे. पॉईंट आपण लक्षात घ्यायचे. पहिला म्हणजे काय, डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओल. आपण एनाट्रोपस ओलचं डिस्क्रिप्शन करतोय 3 किंवा 4 मार्क्स. आन्सर लिहिताना लिहायचं इट कन्सिस्ट पार्ट. मग तुम्हाला स्ट्रक्चर विचारलंय, म्हणजे कसं दिसतंय, काय दिसतंय, त्याची माहिती तुम्हाला विचारलेली आहे. डिस्क्राईब, त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन करायचंय. मग स्ट्रक्चर आहे, खाली त्याला नाव द्यायचं, स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओल. नाव दिल्यानंतर काय करायचं, कधी पण प्रश्न किंवा उत्तर लिहिताना एक लक्षात ठेवायचं, बोर्डाचे उत्तर लिहिताना की ते उत्तर एक पॉइंट वाईज लिहायचे. कसे लिहायचे, पॉइंट वाईज लिहायचे. जर समजा मेन पॉइंट असेल त्याच्या सब पॉइंट घेता येतात. नंतर एक्झाम्पल आहे, लक्षात आलं. एक पद्धत आहे उत्तर लिहिण्याची. आणि ज्या सिस्टीमने तुम्ही उत्तर लिहाल, तुम्ही जर चांगल्या व्यवस्थित पेपर लिहिला, व्यवस्थित डिझाईन केला, डिझाईन म्हणजे काय, व्यवस्थित लिहिला, तर तुम्हाला चांगले मार्क पडतात, लक्षात आलंय. म्हणून मार्किंग स्कीम किंवा मार्क समजून घेताना, प्रश्न लिहिताना आणि प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला विचार करून लिहायचा आहे. विचार करून लिहिताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की डायग्राम फार सोपा आहे, इझी आहे. याच्यात तुम्हाला आता स्ट्रक्चर सांगायचं आहे. काय सांगायचं की हे एनाट्रोपस ओल जे आहे याचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून याला आपण एनाट्रोपस ओलचं स्ट्रक्चर सांगताना तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे. हा प्रश्न 3 किंवा 4 मार्क्स. आपण पहिला पॉइंट समजून घेणार आहोत. द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड फिनिकुलस. आता हे जे ओल दिसतंय हे काय आहे, ओल आहे. या ओलचं जे स्टॉक, याला आपण म्हटले बघा, द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड फिनिकुलस. द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड एज अ फिनिकुलस. आता एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. जसं आपलं फ्लावर असतं, फ्लावरला काय असतं, देठ असतं. फ्लावर असतं, फ्लावरला काय असतं, देठ. स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड, म्हणजे एक प्रकार सपोर्ट करण्याचं काम करतं ते पण. म्हणजे जर आपण फुलाचा विचार केला, फ्लावरचा विचार केला, तर फ्लावरला काय असतं, देठ असतं आणि ते सपोर्ट करण्याचं काम करतं. असाच प्रकार जिथं आपण समजून घेतोय की इथे जो फिनिकल आहे, हे फिनिकल आता समजा हे याला काय करते, एक प्रकारे सपोर्ट करण्याचं काम करते. पण तुम्हाला इथं विचारलं काय, डिस्क्रिप्शन स्ट्रक्चर सांगायचं, आपल्याला डिस्क्रिप्शन करायचंय कशाचं, स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओलचं. मग आपण पहिले द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड फिनिकुलस. एकदम सोपं आहे. काय म्हणायचंय, पहिलं तुम्हाला सांगायचं फिनिकुलस काय, द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड, द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड फिनिकुलस. लक्षात आलंय. काय म्हटलं मी, द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड एज अ फिनिकुलस. लक्षात घ्या. आता 2-3 मुलं म्हणतायत की दिसत नाही, बरोबर आहे. तर बघा बाकीच्या मुलांना मला वाटतं चांगलं दिसतंय. बघा माझ्या मते दिसायला पाहिजे, आता व्यवस्थित दिसतंय, 100% चांगलं दिसतंय. ज्यांना दिसत नाही किंवा क्लिअर दिसत नाही त्यांनी बघा त्यांच्या मोबाईलची सेटिंग काय आहे ती. तर आता बघा
आपण काय म्हटलंय, द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड एज अ फिनिकलस. फक्त तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचे, लक्षात आलंय. आता ठीक आहे, पहिला पॉइंट लक्षात आला, द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड अ फिनिकल. आता लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितात, ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन करतात किंवा तुम्ही ज्यावेळेस स्ट्रक्चर सांगतात, तर सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची, जे तुमच्या समोर आहे, जे तुमच्या समोर आहे ते फक्त तुम्हाला सांगायचंय. मग याच्यासाठी तुम्हाला फक्त फोकस करायचं की जो प्रश्नामध्ये दिलेला डायग्राम आहे हे सगळं तुमच्या समोर आहे. आता आपल्याला फक्त त्याचं वर्णन करायचं की ते कसं आहे, त्यालाच आपण म्हणतोय डिस्क्रिप्शन. लक्षात आलं. थोडंसं आपल्याला ते बघायचं आहे, तो डायग्राम बघायचा आहे. एकदम सोपं असतं. जरी तुम्हाला तो 3 किंवा 4 मार्कचा प्रश्न वाटतोय, पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही तिकडे बघितलं आणि तेच पॉइंट इथं लिहायचे, आपण ज्याला म्हणतो द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड अ फिनिकलस. आता बघा, ह्याच जो काही आपण एक स्टेटमेंट लिहिले, आपण जो एक समजा एक वाक्यात तुम्हाला समजून घेतलंय, तर मग एक लक्षात घ्या की जर तुम्हाला असं विचारलं व्हॉट इज फिनिकलस, लक्षात, व्हॉट इज फिनिकल और व्हॉट इज फिनिकलस, तर मग मला उत्तर लिहिताना 1 सेंटेन्स मध्ये लिहायचंय, द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड फिनिकुलस. किती सोपं आहे बघा बरं. म्हणजे तुम्ही जर एवढे पॉइंट लक्षात ठेवले तर याच्यामध्येच तुम्हाला 1 सेंटेन्सचे आन्सर आहे, याच्यामध्येच तुम्हाला एमसीक्यू चे सुद्धा उत्तर मिळतात. हे ध्यानात घ्यायचंय. म्हणजे जर तुम्ही हे बोर्डवरचे पॉइंट लक्षात ठेवले, जर 1 सेंटेन्सला जरी प्रश्न विचारला, याच्यापैकीच तुम्हाला त्याच्यातलं उत्तर राहणार आहे, हे पण ध्यानात घ्या. म्हणून मी जेव्हा सांगत असतो की हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा मी सांगत असतो की बोर्डावर लिहिलेले पॉइंट हे फार महत्वाचे आहेत, तर तुम्ही लक्षात घ्या की नेमकी कोणता प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायचं. पहिला पॉइंट तुमच्या 100% लक्षात आला असेल की द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड फिनिकलस. म्हणजे जो सपोर्ट कार त्या ओव्हिलला जो सपोर्ट आहे, लक्षात आहे, त्या ती या स्टॉक मुळे, म्हणून त्याला आपण द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड फिनिकलस, त्याला आपण काय म्हणायचंय, फिनिकलस. म्हणजे हा प्रश्न संपलेला आहे. कदाचित तुम्हाला असाही प्रश्न विचारला गेला व्हॉट इज फिनिकुलस, तर तुम्हाला उत्तर द्यायचंय द स्टॉक ऑफ ओव्हिल इज कॉल्ड फिनिकुलस, आणि त्याला काय म्हणायचंय, फिनिकुलस असं म्हणायचंय. आता आपण दुसरं समजून घेणार आहोत. आता दुसरा पॉइंट समजून घेताना, न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. आता एक असा भाग आहे जो तुमच्या समोर आहे. इथे तुम्हाला फार काही ब्रेनचा हे करायची गरज नाही. वाक्य काय बघा, इथं स्टेटमेंट काय दुसरं, न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. आता बघा इथं न्यूसेलस काय ते आपण सांगतोय, न्यूसेलस काय ते आपण सांगतोय. ऑलरेडी तुम्ही डायग्राम मध्ये इथे लिहिलेलं न्यूसेलस, आपण म्हणतोय न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. म्हणजे हा इथं असणारा जो काही सेंट्रल पार्ट आहे, हा मुख्य आणि मेन, आपण ज्याला म्हणतो सेंट्रल आहे आणि मेन पार्ट आहे कोणाचा, ओव्हिलचा. सेंट्रल मेन पार्ट आहे कशाचा, ओव्हिलचा. म्हणजे थोडक्यात या ओव्हिल मधला महत्वाचा भाग आहे. लक्षात आलंय. न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. आता तुम्हाला जर विचारलं विच इज द मेन पार्ट ऑफ ओव्हिल और विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला हे झाल्यानंतर सुद्धा प्रश्न विचारणार 1 सेंटेन्सचे, आता उत्तर देतोय. आता सुद्धा मी स्वतः उत्तर सांगतो आणि तुमच्या कमेंट मध्ये जे काही प्रश्न येत आहेत ते पण मी समजून घेतोय. लक्षात आलंय की जे काही आपण द स्टॉक ऑफ ओव्हिल झाल्यानंतर आता प्रश्न असा आहे, न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. न्यूसेलस काय, सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओव्हिल. न्यूसेलस नेमकी काय, तर तो सेंट्रल मेन पार्ट आहे कशाचा, ओव्हिलचा. सेंट्रलचा पार्ट आहे आणि तसाच कसा आहे, मेन पार्ट आहे कोणाचा, ओव्हिलचा. सेंट्रल पार्ट आहे आणि लक्षात घ्या हा तसा सेंट्रल मेन पार्ट आहे कशाचा, ओव्हिलचा. आता प्रश्न असा आहे की न्यूसेलस कशाला म्हणायचंय, बरोबर आहे. तुमच्या समोर तो न्यूसेलस शब्द आला, न्यूसेलस शब्द आला, पण हा न्यूसेलस नेमकी काय ते आपल्याला समजून घ्यायचंय. लक्षात घ्या, कुठल्याही प्लांट मध्ये, कुठल्याही ॲनिमल मध्ये जेव्हा एखादं स्ट्रक्चर तयार होतं त्याचं बेसिक असतं सेल. काय असतं, सेल. आणि आता तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, न्यूसेलस तर कळलं तुम्हाला काय, पण आता तुम्हाला समजून घ्यायचं की न्यूसेलस नेमकी काय. आपल्याला काय समजून घ्यायचंय, न्यूसेलस नेमकी काय. आणि न्यूसेलस हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, न्यूसेलस इज अ मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. आता जे न्यूसेलस आपण सांगतोय, इथं असणारं जे न्यूसेलस आहे, इथे असणार बघा
इथं हे काय आहे, न्यूसेलस आहे. आणि हे न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस कोणत्या सेल पासून बनलंय? न्यूसेलस नेमकी काय? जे पॅरेन्कायमा सेल पासून बनलंय तेच न्यूसेलस आहे. जे पॅरेन्कायमा सेल पासून बनलंय तेच काय आहे, न्यूसेलस आहे. म्हणून आपण म्हटलंय न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस कोणत्या सेल पासून बनलाय? पॅरेन्कायमा सेल पासून बनलाय. म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे की न्यूसेलस बनण्यासाठी कोणत्या सेल लागतात? तर पॅरेन्कायमा सेल लागतात. पुन्हा एकदा सांगतो, जे मुलं आता लेक्चरला उपस्थित आहेत त्यांच्यासाठी बोर्डाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय लाईक केल्याशिवाय तुम्हाला ते पुन्हा बघायला मिळणार नाहीत. लाईव्ह लेक्चर नंतर सुद्धा जर बघायचे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन वर जाऊन काय करू शकतात, तिथे बघू शकता. म्हणजे तुम्ही जर लाईक केला तर तुम्हाला लाईकमध्ये हा पुन्हा व्हिडिओ बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. म्हणून आता मी म्हटलंय न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस कशापासून बनलंय? तर पॅरेन्कायमा सेल पासून न्यूसेलस बनलेलं आहे. लक्षात घ्या. न्यूसेलस ज्याला आपण म्हटलंय ते कशापासून बनलंय? तर पॅरेन्कायमा सेल. सेलचं नाव ध्यानात ठेवा, पॅरेन्कायमा सेल. वन सेंटेन्स मध्ये विचारू शकतात की न्यूसेलस मध्ये कोणत्या सेल आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पॅरेन्कायमा सेल. लक्षात राहील. किंवा तुम्हाला कोणत्याही अँगलनी प्रश्न विचारला, मी पॉइंटच असे दिले की वन सेंटेन्स जरी विचारलं, MCQ जरी विचारलं, कोणत्याही स्वरूपाचा कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला याच्यामध्ये त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्ही एकाच प्रश्नात सगळ्या प्रकारचा अभ्यास करू शकतात, एकाच प्रश्नात तुम्ही सगळ्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात. तुमचे एवढे पॉइंट आणि डायग्राम म्हणजे तुमचा ॲनाटॉमस होलचं सगळं थोडक्यात अभ्यास झालाय. तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न बघायला मिळतील. समजा तुम्हाला विचारलं फिनिकल्स काय, व्हॉट इज फिनिकल्स, लगेच तुमच्या समोर आहे द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड फिनिकल्स. ऑलरेडी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये शिकलेला आहात, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला तरी याचं उत्तर भेटणार आहे व्हॉट इज फिनिकल्स, द स्टॉक ऑफ ओल इज कॉल्ड एज अ फिनिकल्स. आणि याचा अर्थ मी सुद्धा सांगितला की स्टॉक ऑफ ओल म्हणजे काय. दुसरं मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल मेन पार्ट कोणता आहे, तर न्यूसेलस आहे. न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. या ओलचा जो सेंट्रल मेन पार्ट आहे तो न्यूसेलस आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही हे बघत चला, हे समजून घेत चला. न्यूसेलस कशापासून बनलाय? न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. आता प्रश्न पडला, हा सेंट्रल मेन पार्ट आहे पण हा कोणत्या सेल पासून बनलाय? तर पॅरेन्कायमा सेल पासून बनलाय. कोणत्या सेल पासून बनलाय? पॅरेन्कायमा सेल. आता आपण न्यूसेलस कडून चाललोय चलाझाकडे. कुठे चाललोय? चलाझा. चलाझा काय? चलाझा इज अ बेस ऑफ वूल. काय? चलाझा इज अ बेस ऑफ वूल. लक्षात घ्यायचंय, एखादं स्ट्रक्चर तयार होताना त्याला बेस असतो, अपेक्स असतो. मग त्याचा बेस, त्या ॲनाट्रोपस वूलचा बेस कोणाला म्हणायचंय? चलाझा इज अ बेस ऑफ वूल. व्हॉट इज अ चलाझा? चलाझा इज अ बेस ऑफ वूल. सोपं आहे. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज चलाझा इज अ बेस ऑफ वूल, हा चलाझा काय आहे? तर चलाझा हा वूलचा बेस आहे. चलाझा काय आहे? वूलचा बेस आहे. एक लक्षात घ्या, मी ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न देतोय, ज्या वेळेला तुम्हाला सांगतोय की या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहा, याचा अर्थ या उत्तरामध्ये अनेक प्रकारच्या वन सेंटेन्सचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला देतोय. प्रत्येक प्रश्नामध्ये देणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 मार्कला प्रश्न विचारला, 3 मार्कला विचारला, 4 मार्कला विचारला, कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर अशा पद्धतीने लिहिलं की तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. आणि पॉइंट पण असे की तुम्ही वाचल्यानंतर 100% तुमच्या ध्यानात राहील. दुसरी गोष्ट, दुसरं काय की हे लेक्चर ज्या वेळेला तुम्ही ऐकाल आणि ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देत असाल आणि त्यावेळेला तुम्हाला उत्तर द्यायचंय, अशा वेळेला तुम्हाला माझे शब्द आठवतील, अशा वेळेला तुम्हाला वन सेंटेन्स आठवेल आणि तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या मुलांनी अजून काही सबस्क्राईब केलेलं नाही, ज्यांनी लाईक केलं नाही, ज्यांनी शेअर केलं नाही, त्यांनी लाईक करायचं, म्हणजे त्यांना तो व्हिडिओ पुन्हा बघायला मिळेल. लक्षात आहे. मी रोज हे बोर्डाचे प्रश्न घेणार आहे. म्हणजे आता आपलं कम्युनिकेशन म्हणजे अर्धा तासच किंवा 15 मिनिटाचं 10 मिनिटाचं राहणार नाही, कारण तुम्हाला ते डिटेलमध्ये मला सांगायचंय. आता तिसरा पॉइंट झालाय बघा. तर मग
हे झालं आपलं. आता काही मुलं जॉईन झाले त्यांनी पण हे रीड करा. आपला तिसरा पॉईंट झालेला आहे. न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस ह्या पॅरेन्कायमा सेल पासून बनलाय. आता आपण आलो तो चलाजा. आपण कुठं आलो तो चलाजाकडं. चलाजा इज अ बेस ऑफ ऊल. चलाजा काय? चलाजा इज अ बेस ऑफ ऊल. चलाजा नेमकी काय? त्या ऊलचा बेस, त्याला काय म्हणायचंय? चलाजा. म्हणजे आपल्याला जसा चलाजा आला तसा ॲपेक्स समजून घ्यायचा आहे. ॲपेक्स कशाला म्हणायचं ते सुद्धा समजून घ्यायचंय. म्हणून चलाजा इज अ बेस ऑफ ऊल. आता बघा, प्रत्येक पॉइंट मध्ये वन सेंटेन्स आहे. प्रत्येक पॉइंट मध्ये तुमच्या याच्यात एमसीक्यूज मिळणार आहे. म्हणून मी जे सांगतोय ते तुम्ही एक लक्षात घ्या की चलाजा इज बेस ऑफ ऊल. आता पुढे बघा, पाचवा, इंटुगमेंट इज. काय म्हटलं मी? इंटुगमेंट इज. इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. तुम्हाला हे कळायला पाहिजे की या पॉइंट मध्ये फोकस कशावर करायचं आहे. तर ते आपल्याला न्यूसेलस पहिला समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं? आता न्यूसेलस, इंटुगमेंट. इंटुगमेंट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. नंतर हे सीड असेल, ज्या वेळेला फ्रूट तयार होतात, सीड तयार होतात, त्यावेळेस ज्या कव्हरिंग तयार होत असतात तिथे इंटुगमेंटचा फार महत्त्वाचा रोल आहे. ते आपण नंतर समजून घेणार आहोत. परंतु आता इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. व्हॉट इज इंटुगमेंट? इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. न्यूसेलसची जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, न्यूसेलसची जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तिला आपण इंटुगमेंट असं म्हणायचंय. लक्षात आलंय? त्याला काय म्हणायचंय? इंटुगमेंट असं म्हणायचंय. लक्षात घ्या. आता मी ते कमेंट वाचतोय, माझं लक्ष आहे आणि सगळं मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार. लक्षात घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस, आपण काय म्हणतोय? इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. इंटुगमेंट काय? तर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कशाची? तर या न्यूसेलसची. आता एक पुन्हा सांगतो, तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब का सांगतो? लाईक केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या युट्यूब चॅनलवर जातात तिथं यू असतं, त्या यू वर गेले की तुम्ही लाईक केल्यामुळे माझा हा जो तुम्ही व्हिडिओ मी लाईव्ह सांगतोय ना तो तुम्हाला नंतर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पुन्हा बघायला मिळतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी सांगतो की तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे माझं जर लेक्चर चालू झालं की तुम्हाला नोटिफिकेशन येतं की आता हे लेक्चर चालू झालंय. म्हणून मी हे सांगत असतो, हे लक्षात घ्यायचंय. दुसरी गोष्ट आहे की पाचवा जो पॉईंट आहे, इंटुगमेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. या न्यूसेलसच्या भोवती बघा इथे इंटुगमेंट आहे. हा या न्यूसेलसचा काय? प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. आणि सहावा पॉईंट आहे जो शेवटचा पॉईंट मी इथे घेतोय. हा प्रश्न जो आहे 3 किंवा 4 मार्क्ससाठी तुम्ही जसाचा तसा वहीमध्ये लिहून ठेवा. जसाचा तसा वहीमध्ये लिहून ठेवा. जर 3 किंवा 4 मार्कला आला की असाचा असा हा प्रश्न लिहायचा आहे. 2, 3, 4 लक्षात ठेवायचं तुम्ही की एक लक्षात घ्यायचंय हे पॉईंट असेचे असे तुम्हाला लिहायचे, जास्त काही लिहित बसायचं नाही. लक्षात घ्या, तुम्ही जास्त काही लिहित बसायचं नाही. जे मुलं अभ्यासासाठी जॉईन आहेत त्यांनी लक्ष द्या मी काय सांगतोय. हे पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला लक्षात सुद्धा राहतील. जे मुलं अभ्यासू आहेत त्यांनी एकदा जरी रीड केलं, आता माझं लेक्चर ऐकलंय, फक्त त्यांना थोड्याच काळामध्ये किंवा थोड्याच वेळात ते लगेच त्यांचं पाठ होऊन जाणार आहे किंवा त्यांच्या लक्षात राहणार आहे. पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवायचं काय मी तुम्हाला सांगत असतो. आपला पाचवा पॉईंट जो आहे, इंटुगमेंट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. व्हॉट इज इंटुगमेंट? इंटुगमेंट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. आणि इंटुगमेंट ही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे कशाची? न्यूसेलसची. आणि दुसरं आता शेवटचं आहे बघा, ही इकडे अ नॅरो ओपनिंग. ही कशी ओपनिंग आहे? नॅरो. अ नॅरो ओपनिंग ऑफ द एपेक्स ऑफ ऊल. हे सगळं कशा स्ट्रक्चर आहे? ऊलचं. आणि बघा एपेक्सला इथे लक्षात आहे, अ नॅरो ओपनिंग ऑफ द एपेक्स ऑफ ऊल इज कॉल्ड मायक्रोपाईल. आणि याला काय म्हणायचंय? मायक्रोपाईल असं म्हणायचंय. बघा प्रत्येक पॉइंट मध्ये मी वारंवार सांगतोय, प्रत्येक पॉइंट मध्ये काय तुमचा प्रश्न आहे, प्रत्येक पॉइंट मध्ये काय तुमचा एमसीक्यूज आहे. म्हणजे इथं 2 मार्कचा तर प्रश्न तुम्ही लिहू शकता,
परंतु तुम्हाला 3 किंवा 4 मार्कला जरी विचारलं गेलं डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस वूल, तर तुम्ही सरळ असे पॉइंट लिहायचे आणि अशा प्रकारचा डायग्राम काढायचा. पण एक लक्षात घ्या, प्रश्न काय तो नीट वाचायचा. जर डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस वूल असेल तर असं लिहायचं. जर तुम्हाला नुसतं डायग्राम दिला, नाव लिहायला सांगितले, तर हे पॉइंट लिहायचे नाही. जर तुम्हाला विचारलं दिला डायग्राम, काय दिला, डायग्राम दिला, आणि डायग्राम दिला तर मग हा डायग्राम दिला आणि तुम्हाला सांगितलं नेम द डायग्राम ए बी काय असेल, तर त्यावेळी फक्त नावच लिहायचे. हे ध्यानात घ्यायचं. म्हणून डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस वूल मध्ये हा शेवटचा पॉइंट मी सांगितलं आहे. अ नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स, अ नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स ऑफ वूल इज कॉल्ड मायक्रोपायल. बघा, आणि शेवटची जी ओपनिंग आहे तिला नॅरो ओपनिंग म्हणतात. आणि अ नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स वूल, लक्षात आहे, ॲपेक्स ऑफ वूल म्हणजे बेसच्या अपोजिट जो असेल, ॲपेक्स ऑफ वूल इज कॉल्ड मायक्रोपायल. त्याला काय म्हणतात, मायक्रोपायल. व्हॉट इज अ मायक्रोपायल? व्हॉट इज अ मायक्रोपायल? मायक्रोपायल काय असं विचारल्यानंतर तुम्हाला सरळ सांगायचं नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स ऑफ वूल इज कॉल्ड मायक्रोपायल. त्यालाच आपण मायक्रोपायलर एंड सुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो, मायक्रोपायलर एंड. आता बघा, आता दुसरा आहे द स्टॉक ऑफ वूल इज कॉल्ड फिनिकलस. जे लेट जॉईन झाले त्यांनी, ज्यांचं लक्ष इकडे आहे त्यांनी इकडंच लक्ष द्यायचं. लक्षात घ्या, जे मुलं उगाच काहीतरी टाइमपास करतात त्यांनी जॉईन व्हायचं नाही. जे मुलं ज्यांना बोर्डाचे मार्क घ्यायचे अशा मुलांसाठी मी क्लास घेतोय किंवा ऑनलाईन सांगतोय. टाइमपास करणाऱ्या मुलांसाठी अजिबात इथं त्यांनी जॉईन व्हायचं नाही. हे प्रश्न आणि नोट्स फक्त बोर्डाला जे जॉईन होणार आहे, लक्षात घ्या, त्यांनीच इथं लक्ष ठेवायचं आहे. बघा आता पुढे 6वा पॉइंट जो आहे अ नॅरो, काय म्हटलं आपण, अ नॅरो ओपनिंग. लक्षात आलंय. आता याच्यानंतर बघा पुढे हे 6 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 6 पॉइंट लिहिल्यानंतर हे इकडे आपण 6चे 6 पॉइंट आणि इकडे डायग्राम दिली. हा 3 किंवा 4 मार्कला आल्यानंतर तुम्ही असा प्रश्न द्यायचा आहे. आता शेवट एक सूचना म्हणून सांगतो आणि जे लेट झाले त्या मुलांसाठी सांगतोय. बघा की पहिला पॉइंट आहे प्रश्न असेल जर डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस वूल. आता मी एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे, पण जे मुलं लिहून घेत आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. इट कन्सिस्ट पार्ट द स्टॉक ऑफ वूल इज कॉल्ड फिनिकलस. याला म्हणतात फिनिकुलर स्टॉक. न्यूसेलस इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ वूल. न्यूसेलस काय, इट इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ वूल. व्हॉट इज न्यूसेलस? इट इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ वूल. न्यूसेलस इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा सेल. न्यूसेलस कोणत्या सेल पासून बनला आहे? पॅरेन्कायमा सेल. व्हॉट इज चलाजा? चलाजा इज द बेस ऑफ वूल. या वूलचा बेस म्हणजे काय? चलाजा आहे. इंटिग्मेंट, व्हॉट इज इंटिग्मेंट? इंटिग्मेंट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस. इंटिग्मेंट काय? प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे न्यूसेलसची. आणि शेवटचा अ नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स ऑफ वूल इज कॉल्ड अ मायक्रोपायल. आणि जी नॅरो ओपनिंग ऑफ द ॲपेक्स ऑफ वूल इज कॉल्ड अ मायक्रोपायल. आणि जी ओपनिंग आहे हिला काय म्हणतात? मायक्रोपायल. अशा प्रकारचा आज आपला बोर्डाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला जो चॅप्टर आहे 7 मार्कचा, लक्षात आहे, त्यापैकी आज मी तुम्हाला 4 मार्क किंवा 3 मार्कला आल्यानंतर कशा प्रकारे उत्तर लिहायचं मी ते सांगितलेलं आहे. आता हे सर्व मुलांनी वारंवार बघा, हे महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या, वारंवार बघा, पुन्हा पुन्हा बघा. आणि मी तुम्हाला सांगितले की तुम्ही एक नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये आजची तारीख टाकून हा प्रश्न लिहा आणि नंतर तुमच्याकडून मी तो कलेक्ट करून घेणार आहे, तुमच्याकडून तो जमा करून घेणार आहे. हे काळजीपूर्वक सांगतोय, काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक लिहा. वारंवार लिहा, वारंवार समजून घ्या. कारण 4 मार्कचा प्रश्न कसा लिहायचा, 5-5, 6-6 पानं लिहायची नाहीत. महत्त्वाचे पॉईंट लिहायचे असतात, ते मी तुमच्या समोर दिलेले आहेत. त्यामुळे आता मी झालेल्या याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. लक्षात घ्या, लक्षात आहे. जर आपण स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस वूल समजून घेताना पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की जो वूलचा स्टॉक असतो त्याला आपण काय म्हणायचं? व्हॉट यू कॉल टू द स्टॉक ऑफ वूल? व्हॉट यू कॉल टू स्टॉक ऑफ वूल?
बघा प्रश्न विचारलाय, प्रश्नाचं उत्तर द्या, इतर गोष्टी नंतर करा. पहिलं मी प्रश्न विचारतोय, बोर्डाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय विचारलं मी की स्टॉक ऑफ ओल, व्हॉट यू कॉल द स्टॉक ऑफ ओल. जो ओलचा स्टॉक आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? स्टॉक ऑफ ओल म्हटलं मी. फिनिकलस, करेक्ट. काय म्हणतात त्याला? फिनिकलस. सांगा, विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. which is the central main part of the whole. फिनिकलस बरोबर उत्तर दिलं आहे स्टॉकच्या बाबतीत. आता दुसरा प्रश्न केला मी की माझा प्रश्न आता बघा, विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. विच इज द सेंट्रल मेन पार्ट ऑफ ओल. बरोबर आहे, करेक्ट, न्यूसिलस. सांगा मला, व्हॉट इज चलाजा. व्हॉट इज चलाजा. चलाजा काय? व्हॉट इज चलाजा. न्यूसिलस बरोबर उत्तर दिले सर्वांनी, व्हेरी गुड. चला, चलाजा काय नेमकी? चलाजा ओलचं काय सांगा. करेक्ट, बेस ऑफ ओल. करेक्ट, व्हेरी गुड. बेस ऑफ ओल हा 4 मार्क किंवा 3 मार्कला बोर्डाला आल्यानंतर असे माझे दिलेले पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत. नंतर सांगा, विच इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसिलस. विच इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसिलस. बरोबर आहे, बेस ऑफ ओल. बेस ऑफ ओल करेक्ट लिहिले, बरोबर उत्तर दिलं आहे. कशाचं? चलाजाचं दिलंय. आता प्रश्न असा आहे, बरोबर आहे, बेस ऑफ ओल, करेक्ट उत्तर दिलंय. आता मी विचारतोय, विच इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसिलस. बरोबर, इंटुगमेंट. इंटुगमेंट, व्हेरी गुड. इंटुगमेंट. इंटुगमेंट बरोबर उत्तर देत आहे. तुम्ही रोज रेग्युलर राहा, तुमचे सगळे प्रश्न मी इथं बोर्डाचे करून घेणार आहेत. नंतर 1 सेंटेन्स MCQ सुद्धा करून घेणार आहेत. इंटुगमेंट. इंटुगमेंट बरोबर उत्तर दिलंय, विच इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसिलस. व्हॉट यू कॉल्ड अ नॅरो ओपनिंग ऑफ द अपेक्स ऑफ ओल. व्हॉट यू कॉल्ड अ नॅरो ओपनिंग ऑफ द अपेक्स ऑफ ओल. Micropyle, correct. Micropyle and correct. Micropyle. Which cell is present in nucellus? Which cell is present in nucellus? Micropyle एकदम करेक्ट उत्तर दिलंय सर्व मुलांनी, व्हेरी गुड. म्हणजे तुमचं सर्वांचं लक्ष, आणि सर्व मुलं जे जॉईन झाले, खरंच अशा मुलांना लक्षात आलंय की आपल्याला बोर्डासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नाचं आपण किती सिन्सिअरपणे लक्ष देतोय हे माझ्या लक्षात आलंय. सगळे मुलं एकदम व्यवस्थित उत्तर देत आहेत आणि उत्तरांची संख्या वाढली आहे. लक्षात घ्या, उत्तर देण्याची संख्या वाढली आहे. जवळजवळ आज जॉईन झालेले सगळे मुलं एकदम लक्ष देऊन ऐकतायत हे लक्षात आलंय. आणि हे तुम्ही वारंवार बघा, म्हणजे याचा तुम्हाला फायदा काय होईल का, तुमचे पाठच होऊन जाईल, ऑटोमॅटिक पाठ होईल. मायक्रोपायल. चला, आता मी काय विचारलं होतं, न्यूसेलस कोणत्या सेल पासून बनलेला आहे? करेक्ट, पॅरेन्कायमा सेल. पॅरेन्कायमा सेल, व्हेरी गुड. पॅरेन्कायमा सेल. छान, सर्व मुलांनी व्यवस्थित उत्तर दिले, सर्वांचं लक्ष होतं. आणि तुम्हाला एक सांगतोय, तुम्ही जर प्रामाणिकपणे सर्व लक्ष देऊन ऐकलं आणि तुमच्या बोर्डाच्या एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मला 100% सांगाल की सर या तुमच्या लेक्चरचा आम्हाला 100% फायदा झाला. जसा मी तुमच्यासाठी वेळ देतोय तसा तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या. जर मी माझा हा वेळ तुमच्यासाठी देतोय तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की
जे मुलं कॉप्याच्या भरोशावर असतात किंवा अभ्यास करत नाही अशा मुलांचं काही खरं नाही, पण जे लेक्चर ऐकतात, नोट्स लिहून घेतात, त्यांचं भविष्य चांगलंच असतं. म्हणून अभ्यास करा आणि हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचे सगळे पॉईंट. आणि ज्यांनी ज्यांनी हे सगळं लिहून घ्या, व्यवस्थित लिहा, अभ्यास करायचा आहे, चांगली तयारी करायची आहे आणि पॉईंट लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या. आणि मी तुम्हाला डेट टाकायला लावली, तारीख टाका आणि वही मी तुमची एक दिवस तेव्हा जमा करून घेणार आहे, पुन्हा लगेच तुम्हाला वापस देणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे पुन्हा पुन्हा बघायला मिळणार आहे. बर, डायग्रामचे नाव दिसत नाही तर एक एक सांगतो तुम्हाला. कमीत कमी 4 नाव तर लिहिता आले पाहिजे, लक्षात घ्या. मी 4 नाव तुम्हाला लिहिता आले पाहिजे, तरी पण सांगते बघा. डायग्रामचं नाव कोणतं दिसत नाही सांगा, बघा कोणतं दिसत नाही ते सांगा बरं. बरोबर, बेस ऑफ होल दिसत नाही. म्हणजे दिसल्याशिवाय तुम्ही सांगतात का दिसत नाही. हा, आता बघा आपण थोडं पुढे घेऊयात, ज्यांना दिसत नाही त्यांनी. आता बघा, बरोबर आहे. बेस ऑफ होल याला म्हणतात बघा. हे उत्तर बरोबर दिलंय. चलाचा काय आहे? बेस ऑफ होल, करेक्ट. प्रश्नाचं उत्तर दिलंय बघा, बेस ऑफ होल. चलाचे बेस ऑफ होल, करेक्ट. बघा, नाव तुम्हाला एकदा सांगतोय, ज्यांना दिसत नाही त्यांना. सर्व आपण घेणार होतो, एक एक आपण सक्सेस होऊ द्यात. आपलं जे चाललंय, तुम्ही सक्सेस व्हा याच्यासाठी चाललंय. माझ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळत, जास्तीत जास्त मार्क मिळत, आणि ते पण तुम्हाला व्यवस्थित जे पॉईंट आहेत ते लिहून तुम्हाला काय करावं लागणार आहेत, उत्तर लिहायचे. काही लिहायचं नाही, मी जे होतं तेच लिहा. बघा आता पुढे बघा, समोर स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस होल जे आहे त्याच्यावर नावं ज्यांना दिसत नव्हते त्यांनी बघा, हा जो आहे चलाजा आहे, याला काय म्हणा, चलाजा. इथं ज्या सेल आहेत अँटीपोडल सेल आहेत, 3 अशा. इथं अँटीपोडल सेल आहेत, बरोबर आहे. ज्यांना नाव दिसत नाही त्यांनी याला चलाजा म्हणा, अँटीपोडल सेल म्हणा. हे सेंटरला जो आहे याच्या मधोमध हा बारीक, हा सेकंडरी न्यूक्लियस आहे. आणि इथेच बघा पुन्हा अशा 3 सेल आहेत, त्यामध्ये 2 बाजूच्या सायनरगिड सेलांमध्ये काय, एक एग्ज सेल आहे, सायनरगिड्स आणि एक सेल. आणि ही जी कव्हरिंग दिसते बघा, ही आउटर इंटिग्मेंट कव्हरिंग आहे, आउटर इंटिग्मेंट. आणि हे याला जे अटॅच झालं इंटिग्मेंट, याला ओला, लक्षात, हे आउटर इंटिग्मेंट आहे. आणि ओला जे अटॅच झालं त्याला हिलम म्हणायचं, हिलम. आणि खाली जो स्टॉक मी सांगितलं बघा, हा फिनिकल आहे आणि हा मायक्रोपायल आहे. हा काय, ही ओपनिंग जे आहे मायक्रोपायल, आणि न्यूसेलस आहे, काय, न्यूसेलस. व्हेरी गुड. सर्व विद्यार्थ्यांनी छान उत्तर दिले, सर्व शेवटपर्यंत होते. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे आज जॉईन झाले ते शेवटपर्यंत राहा. तुमच्या बोर्डाच्या एक्झामच्या 2 दिवस आधीपर्यंत, आदल्या दिवशी सुद्धा मी तुमचं लेक्चर घेणार आहे. पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा ज्यांना ज्यांना जॉईन व्हायची व्हाच अशी माझी इच्छा आहे. कारण मी काही दुसरं काही असं वेगळं काही घेणार नाही, पण बोर्डाच्या संबंधित जे प्रश्न आहेत ते मी घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा. आणि जे जे मुलं लक्ष देऊन ऐकतायत त्यांनी लिहून घ्या, व्यवस्थित लिहा. नंतर तुम्ही ज्यांचं झालंय त्यांनी मला सांगा झालंय म्हणून, आणि मग आपण लेक्चर बंद करणार. उद्या थोडासा जास्त वेळ लागू शकतो, कारण हे बघा लक्षात घ्या 13 पासून आहे. नक्की काही मुलांचं म्हणणं आहे CET साठी नक्की आपण तोही प्रयत्न करू.
चला झालंय असं म्हणतायत, तर मी चला जे जे मुलं लक्ष देत होते, ज्यांचं लक्ष आहे त्यांनी, इवन जे मुलं लिहित आहेत किंवा त्यांचं लक्ष आहे की नाही, लक्षात आलंय तुमचं लक्ष आहे की नाही हे मला लगेच लक्षात येतं. चला ठीक आहे, झालंय असं गृहीत धरून मी आता रिमूव्ह होतोय. तुम्ही पण रिमूव्ह व्हा. फक्त ज्यांचं सबस्क्राईब राहिलं त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल. लाईक करायचं असेल तर लाईक करा. तुम्हाला पुन्हा यू लाईकमध्ये जाऊन माझं हे लेक्चर पुन्हा बघायला मिळणार आहे. पण लाईव्ह लेक्चरला हजर राहत चला, कारण तिथं तुमचं माझं कम्युनिकेशन होतं. लक्षात आलं? ओके, उद्या आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत याच चॅप्टरमधला. पहिला चॅप्टर वाटलंच तुम्ही वर लिहू शकतात. मी चॅप्टरच्या सिक्वेन्स वाईज काय घेणार आहेत, प्रश्न घेणार आहेत. व्हेरी गुड, छान. चला लिहून झालंय. चला आता आपण वन सेंटेन्समध्ये याच्यातच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि चालू असताना 3 आणि 4 मार्कचे प्रश्न झाले की आपण लगेच वन सेंटेन्स MCQची एक दिवस प्रॅक्टिस घेणार आहोत. एखादा पेपर सुद्धा सोडून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कसा सोडवायचा त्याचेही एक मी तुम्हाला एक सांगणार आहे की कसं कसं लिहायचंय. बाकी ठीक आहे, रोज जॉईन होत चला आता. हां चला, ओके, गुड नाईट, थँक्यू. चला आता रिमूव्ह व्हा बाकीचे. लिहून घ्या पण वहीमध्ये, टाइमपास म्हणून जॉईन होऊ नका. मार्काच्या दृष्टीने अभ्यास करा. महत्वाचं वर्ष आहे तुमचं. शंभर टक्के जे जॉईन होत आहेत त्यांना परीक्षा झाल्यानंतर नक्कीच आठवण येईल की आपण सरांचे ऑनलाईन लेक्चर करत होतो. लक्षात घ्या, त्याचा तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर थोडीशी मेहनत तर घ्यावं लागेल ना. अर्धा पाऊण तास रोज तर द्यावं लागेल अभ्यासासाठी. चला ओके, रिमूव्ह पटपट. चालेल चालेल, काही अडचण नाही. मी वाचतोय सर्व कमेंट, तोपर्यंत मलाही काही काम नाही. तुम्ही रिमूव्ह होत नाही तोपर्यंत मी वाचतोय. आणि लक्षात घ्या, तुम्ही 100% तुमचे कोणी मित्र असतील 12वी सायन्सला, ज्यांना आपले तुम्ही व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर त्यांना तुम्ही सांगू शकाल, तुमचं जवळचं कोणी नातेवाईक असेल, भाऊ असेल, त्यांना सुद्धा तुम्ही 12वीचे असतील तर त्यांचाही फायदा होईल. आपल्या तर वर्गातले होतीलच, पण तुम्ही त्यांनाही सांगू शकता, जॉईन करू शकता. जे नवीन सबस्क्रायबर आहेत, नवीन अटॅच झाले, त्यांनी रोज जॉईन व्हा. इथून पुढे नक्कीच तुम्हाला आणखी खूप खूप महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला हे बी सांगतो, तुमची वही जपून ठेवा, नंतर तुम्हाला त्या गोष्टीची नक्कीच आठवण येईल.
ठीक आहे ठीक आहे. चला, खूप सुस्त आहे तुम्हाला आता. लेक्चर झालं जास्त सुस्त तुम्हाला. चला रिमूव्ह आता. हो बरोबर आहे, बरोबर ऐकलंय. पण उद्या क्लास होणार आहे हा. क्लास मात्र उद्या होईल 8 वाजता संध्याकाळी आपला रेग्युलर याच्यात. हां, उद्या बोर्डाचा पुन्हा एक प्रश्न घेऊन येईल मी या चॅप्टरमधला महत्त्वाचा. हो हो, गुड नाईट, थँक्यू. चला आता रिमूव्ह व्हा. चला ओके, गुड नाईट. चला रिमूव्ह व्हा. कोणाचा कॉल आहे? कट करू नको. इतके का वाजले?